नमस्कार मित्रो, माझं नाव सौरभ आणि मी आपलं स्वागत करतो माझ्या YouTube चॅनल योजनावाल्यावर। तर तुम्हाला माहितच असेल, लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता मात्र सर्व महिलांना केवायसी करणं जे आहे आवश्यक करण्यात आलेलं आहे। तर ही केवायसी कुठून करायची, कशी करायची ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कारण तुम्हाला माहित असेल, योजनेच्या वेबसाईटवर अजूनही केवायसी करण्याच्या संबंधित लिंक ऍक्टिव्ह करण्यात आलेली नाही आहे। परंतु जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला तर तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतच असेल का या प्रकारे लिंक जे आहे ऍक्टिव्ह करण्यात आलेली आहे। आधार कार्डच्या द्वारे तुम्ही जे आहे केवायसी करू शकता। आता ही केवायसी कशी करायची हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा। सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणे मात्र विसरू नका। तर बघा, लाडक्या बहीण योजनेसाठी केवायसी करण्यासाठी तुम्हाला कोणते कागदपत्र लागतील? सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र आहे, तर यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागेल आणि तुमचं आधार कार्ड जे आहे मोबाईल नंबर सोबत लिंक असलं पाहिजे, तेव्हाच तुम्ही घर बसल्या बसल्या केवायसी करू शकता। जर तुमचं आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही सेतू सुविधा केंद्र किंवा आधार सेंटरमध्ये जाऊन नंबर लिंक करून घ्या। 5 ते 7 दिवसामध्ये तुमचा नंबर लिंक होऊन जाईल। किंवा तुम्ही जे आहे CSC सेंटरमधून, आपल्या सरकार सेतू सुविधा केंद्र किंवा अंगणवाडी केंद्रामधून लवकरच जे आहे ऑफलाईन माध्यमातून बायोमेट्रिक म्हणजे अंगठ्याच्या ठसानी आणि डोळ्याचं जे तुमचं हे रेल मशीन त्याने चेक करून सुद्धा बायोमेट्रिक्सद्वारे तुम्ही जे आहे केवायसी करू शकणार। परंतु ऑफलाईन केवायसी अजूनही सुरू झालेली नाही आहे। ठीक आहे, तर ऑफलाईन सुरू झाल्यानंतर अंगणवाडीमधून, ग्रामपंचायतमधून तुम्ही केवायसी करू शकणार। तर आता केवायसी कशी करायची? तर बघा, तुम्हाला मी इथे एक लिंक देऊन देईल, तुम्हाला स्क्रीनवर दिसत सुद्धा असेल। ही एक वेबसाईट आहे, या वेबसाईटमध्ये तुम्हाला हे लिंक मिळणार आहे। आणि जर तुम्ही वेबसाईटवर जासाल आता लाडकी बहीण योजनेच्या, तर त्यामध्ये तुम्हाला केवायसीच्या करण्याच्या संबंधित लिंक दिलेलं नाही आहे। तर खाली खाली तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला महत्त्वाचे दुवे म्हणून असं ऑप्शन मिळतील, इम्पॉर्टंट लिंक्स म्हणून। तर तुम्हाला इथे लाडकी बहीण योजना केवायसी लिंक लिहून असेल, तुम्हाला त्याच्या समोर इथे क्लिक करावर क्लिक करायचं आहे। ह्या क्लिक करायचं, जसं तुम्ही तिथे क्लिक करणार तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होऊन जाईल। आता हे पेज ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला एक काही या प्रकारचा ऑप्शन येत असेल, तुम्ही याला 3 लाईनवर क्लिक करून सगळ्यात आधी डेस्कटॉप साईटवर क्लिक करून घ्या। काही या प्रकारचा ऑप्शन तुम्हाला येऊन जाईल, लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई केवायसी। आता ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला इथे आधार क्रमांक जो तुमचा राहील तो तुम्हाला टाकायचा आहे। जसं तुम्ही तुमचा आधार क्रमांक यामध्ये टाकणार, त्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकायला लागेल। तर हा जो कॅप्चा आहे तुम्हाला सेम ॲज इट इज इथे तुम्हाला टाकायचा आहे। 214 421 हा मला आलेला, तुम्हाला वेगळा कॅप्चा येईल, तो कॅप्चा तुम्हाला इथे टाकायचा आहे। त्यानंतर इथे तुम्हाला लिहिलं असेल आधार प्रमीकरणासाठी संमती। मी वरील नमूद केलेल्या आधार कार्डचे धारक लाडक्या बहीण योजनेअंतर्गत ई केवायसी साठी महिला व बाल विकास विभाग WCD स्पष्ट संमती देते। या योजनेसाठी माझी ओळख पडताळणी करण्यासाठी WCD म्हणजे महिला व बाल विकास विभाग माझे आधार तपशील जसे की नाव, जन्मतारीख, पत्ता व बायोमेट्रिक म्हणजे बोटाचे ठसे, डोळ्याची तपासणी जे उदय म्हणजे आधार कार्ड मार्फत केल्या जाते ती मला मान्य आहे आणि तुम्हाला ते करण्यासाठी मी सहमत आहे या ऑप्शनवर क्लिक करून OTP पाठवावर क्लिक करावं लागेल। पण आता इथून एक गंमत घडते, जसं तुम्ही OTP पाठवावर क्लिक करसाल तुम्हाला इथे लिहून येईल आधार नंबर नॉट रजिस्टर्ड, तुमचा आधार कार्ड नंबर रजिस्टर्ड नाहीये असं ऑप्शन येतील। तर आता हे ऑप्शन काय येतात, तर ज्या लोकांनी लाडक्या बहीण योजनेचा जो फॉर्म आहे योजनेच्या अधिकृत पोर्टल म्हणजे वेबसाईटवर केलेला आहे ते लोकच कदाचित अर्ज करू शकतात। परंतु ज्यांनी नारी शक्ती दूत ॲप किंवा ऑफलाईन माध्यमातून अर्ज केलेला आहे ते सध्याच केवायसी करू शकत नाही। म्हणूनच केवायसी करण्याचं जे लिंक आहे ते अजूनही सक्रिय वेबसाईटवर करण्यात आलेलं नाही। तसं पाहिलं तर जे मी तुम्हाला लिंक दिलेली आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल, ही लिंक जी आहे ना ऑफिशियल वेबसाईटचीच आहे। जसं मी इथे लोगो तुम्हाला दिसत असेल, हे सगळे ऑफिशियल वेबसाईट आहे। मी डोमेनमध्ये सुद्धा जाऊन दाखवतो, ते बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ही ऑफिशियलच वेबसाईट आहे। पण काय होत आहे की तुम्ही इथून जे आहे चेक करू शकत नाही आहे, तर त्याचं कारण असं आहे की अजूनही जे आहे केवायसी प्रक्रिया सुरू झालेली नाही आहे। तर केवायसी प्रक्रिया जशी सुरू होऊन जाईल तसं मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ बनवूनच देईल। पण ज्या पद्धतीने मी तुम्हाला इथे डेमॉन्स्ट्रेशन केलेलं आहे त्याच पद्धतीने केवायसी करण्यात येणार आहे। आधार नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथे कॅप्चा टाकावा लागेल, मी सहमत आहे याच्यावर क्लिक करून OTP पाठवावर क्लिक करावं लागेल। त्यानंतर एक नवीन ऑप्शन येईल आणि तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP जाईल।
तो OTP तुम्हाला या वेबसाईटमध्ये टाकून व्हेरीफाय करायचा आहे आणि बस तुमचं जे आहे व्हेरिफिकेशन पूर्ण होऊन जाईल. या पद्धतीने तुम्ही घर बसल्या बसल्या तुमच्या मोबाईलद्वारेच जे आहे आधार कार्ड लिंक करू शकता, म्हणजे लाडक्या बहीण योजनेची KYC करू शकता. पण KYC करण्याचं जे आहे जे लिंक आहे ते अजून पूर्णपणे ऍक्टिव्ह झालेलं नाही आहे. म्हणून जसाच हे लिंक ऍक्टिव्ह होऊन जाईल तसाच मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणेल किंवा माझ्या व्हॉट्सअप चॅनलवर मी त्याची जी आहे अपडेट तुम्हाला देऊन देईल. त्यासाठी तुम्ही माझा व्हॉट्सअप चॅनल सुद्धा जॉईन करू शकता. लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये सांगण्याचा हेच उद्देश होतं की आता जर तुम्हाला गुगल आणि प्ले स्टोर वगैरे जे ॲप्स आहे त्यावर जर लाडक्या बहीण योजने KYC करण्याच्या संबंधित काही ॲप वगैरे येत असेल किंवा काही ॲडव्हर्टाईज दिसेल इंटरनेटवर, तर त्यावर क्लिक करून तुमचं आधार कार्ड किंवा त्याचे नंबर वगैरे देऊ नका. त्याने तुमच्यासोबत स्कॅम होऊ शकतो, धोका होऊ शकतो. म्हणून आधार कार्ड फक्त योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरच द्यावं ही तुम्हाला विनंती आहे. आणि जे लोक दुसऱ्या वेबसाईट्स वगैरेवर देतील त्यांच्यासोबत धोका होऊ शकतो. म्हणून लाडक्या बहीण योजनेचं जे KYC आहे ते तुम्ही फक्त अंगणवाडी केंद्रातून करा, ग्रामपंचायत मधून करा किंवा CSC केंद्रात जाऊन करा. जर तुम्ही जाऊ नसेल शकत तर जेव्हा ऑनलाईन ऑप्शन सुरू होईल तसं तुम्ही जे आहे लाडक्या बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट त्यावर सुद्धा जाऊन करू शकता. तर हा व्हिडिओमध्ये बस तुम्हाला हे सांगण्याचा उद्देश होता की KYC प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही आहे. जशी सुरू होईल मी तुमच्यासाठी अपडेटेड व्हिडिओ घेऊन येईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला पूर्ण पहा, सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मला द्या रजा. जय महाराष्ट्र.